चित्र काढताय का? छान. तुम्हाला माहिती आहे का, सध्या आपल्या देशात एक खूप गंभीर विषय चालू आहे. आपल्या देशात तेलंगणामध्ये 400 एकर जमीन किंवा जंगल तोडून ते आपण काय करतोय, साफ करतोय. कदाचित कसलं तरी डेव्हलपमेंट करायची असेल, पण 400 एकर जमीन आपण साफ करतोय. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईल. अजून? बरोबर, त्याच्यामुळे प्रदूषण वाढणार. मोठ्याने सांगशील? बरोबर, जमिनीची काय होऊ शकते? धूप होऊ शकते. अजून कोण सांगेल? हां, सांग बघू. जागतिक तापमान वाढणार. बरोबर आहे. जागतिक तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते काय होणार? वाढणार. अजून कोणाला काय वाटतं? बरोबर आहे. आपल्या जगण्यासाठी जो एक महत्त्वाचा वायू आहे, ओझोन वायू, O3 ज्याला आपण म्हणतो, त्याच्या थराला छिद्र पडतायत, ती वाढत जाणार. अजून कोणाला काय वाटतं बरं? वनस्पतीच्या विविध जाती जमाती नष्ट होणार. तू सांगतोस? हा, सांग. बरोबर, मोठ्या प्रमाणावरती प्राण्यांचे निवारे नष्ट होणार. अजून कोण सांगेल? हा, सांग बघू. प्राण्यांची जात नष्ट होईल. प्राण्यांच्या जाती जमाती ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये येतील, नष्ट व्हायला सुरुवात होईल. बरोबर आहे. अजून कोण सांगेल? बरोबर, आताही येतात की नाही, आपण ऐकतो ना बातम्यांमध्ये, बिबट्या इकडे आला तिकडे आला. मग असे प्राणी आपण त्यांचा निवारा काढून घेतल्यामुळे ते आपल्या वस्तीमध्ये येतील. हा, सांग बघू. म्हणून जंगल वाचवले पाहिजे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपण आपलं जंगल वाचवलं पाहिजे. जंगल वाचवा देश वाचवा. बरोबर आहे. जंगल वाचवा देश वाचवा. अजून कोणाला काय म्हणावं असं वाटतं? हा, सांग बघू. बरोबर आहे. झाडं जंगल हीच खरी आपली साधन संपत्ती आहे. पुन्हा एकदा म्हणा बघू सगळे. जंगल वाचवा